पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौलानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज श्री सद्गुरु जोग महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज विठ्ठल 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 मैं भूली घर जाने बाट गोरस बेचने आई हाट कान्हा रे मन मोहन लाल सबई बिसरू देखे गोपाल कहा पग डारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हा रे मन मोहन लाल सबई बिसरू देखे गोपाल हो तू थकित बहिरे तुका हो तू थकित बहिरे तुका भागा रे सब मन का धोका कान्हा रे मन मोहन लाल सबई बिसरू देखे गोपाल विठ्ठल हरि 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 स्वर्गीच्या मनी चिता ते देवा मृत्युलोकी भावा जन्मा नारायण नामे हो जून मुक्त कीर्तनी आनंदे गावगीती विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल मौलानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु जोग महाराज श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत भगवान बाबा विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज बोल रे भाई सब संतन की जय विठ्ठल 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 हरि हरि मैं भूली घर जाने बाट गोरस बेचने आई हाट कान्हा रे मन मोहन लाल सबई बिसरू देखे गोपाल तड़ीद्वास समनील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम वरम त्विष्टिकाया समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा पांडुरंगा बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा पुसरी काहीच नेनो बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वाभी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर तुकाभिरामं रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरायुध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आए जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना, 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 सभी परिवार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आए जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि। प्राप्त प्रसंगी भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्याच्या सेवेने निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत देहुनिवासी तुकोबऱ्यांचा असून या अभंगामधून श्री संत जगद्गुरु तुकोबऱ्या उच्चतम बोधाला प्राप्त झालेल्या गवळणीचा अनुवाद या अभंगाद्वारे व्यक्त करतायत। अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दाचा पर्याय द्यायचा तो येण्याप्रमाणे या ठिकाणी सालाबदाप्रमाणे चालू असणारा अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा ब्रह्मलीन वैकुंठवासी श्री संत वामनभाऊ महाराज, ब्रह्मलीन वैकुंठवासी श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होणारा हा नामसंकीर्तन सोहळा आहे। श्री क्षेत्र शेगाव या नगरीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय। माझं हे परम भाग्य आहे की मला या सेवेची संधी उपलब्ध झाली। आव्हाड बाबा, आमचे बांगर दादा वगैरे हे सगळे माणसं या ठिकाणी आहेत। आणि खरं तर एक वाक्य बोलून जाईल, प्रारब्धामध्ये सेवा असावी लागते। काय असतं, कीर्तन हे वशिल्याने मिळतं पण सेवा प्रारब्धात असावी लागते। तसं माझं प्रारब्ध आहे। पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावो, या उक्तीप्रमाणे अज्या दोन साधूंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजचा ह्या काल्याचा योग आहे। ह्या जगतामध्ये श्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल आणि जन्म सोहळा असेल। जन्म सोहळा हा भगवंताचा होतो, पुण्यतिथी साधूची होते आणि श्राद्ध सर्वसामान्यतः आपल्या सर्व जीवांचं होतं। आपलं श्राद्ध का तर एकदा झालं की पुन्हा आपली कोणी आठवण काढत नाही आणि आपण अशी काही कीर्ती केली नाही की आपली कोणीतरी आठवण काढावी अशी पण नाही। फार झालं तर एखाद्याच्या नशिबामध्ये एखादं पुण्यस्मरण असतं, याच्या पलीकडे दुसरं काही नाही। पण जर विचार केला तर साधूंच्या जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग आहे आणि तो त्याग केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो सुगंध पसरला, जो सुगंध दरवळला, त्या सुगंधाच्या माध्यमातून आपण सर्व त्यांचे ऋणी होऊन त्यांची पुण्यतिथी साजरी करतो। महाराज असं म्हणतायत, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या जगती जगमाजी, राहिल्या जगती जगमाजी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या जगती जगमाजी, हो राहिल्या जगती जगमाजी, दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाझी। कीर्ती रूपाने संत महात्मे ह्या जगाच्या पाठीवर शिल्लक राहतात। आमचे बरेच वक्ते असे सांगतायत
की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संतांची कीर्ती अजरामर राहील. पण मी याच्या पुढे जाऊन सांगतो, जोपर्यंत संतांची कीर्ती अजरामर आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील. ज्या दिवशी संतांची कीर्ती ह्या जगातून लोप पावेल तो दिवस ह्या जगाचा शेवटचा दिवस असेल. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे येत आहेत. यांच्या स्पर्शामध्ये, यांच्या सानिध्यामध्ये, यांच्या संगतीमध्ये सर्वसामान्यांच्या जीवापासून तर पशवाधिकांच्या जीवनापर्यंत प्रभाव पडत असतो. संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मलीन श्री संत भगवान बाबांच्या सान्निध्यामध्ये काही काळ, काही वर्ष लोटल्यानंतर बाबांच्या संगतीला असणारा एक साधक, एक संगतीदार, बाबांचा एक मित्र म्हणा, बाबांनी त्याला नेहमी सांगायचं, बाबा तू माझ्या संगतीत राहतेस, पण लोक मला नावं ठेवतील असं तू वर्तन करू नकोस. आणि तसं जर तुझं वर्तन असेल तर लोक मला नावं ठेवतील. पण काय असतं माहितीये का, बाबा अजून त्याला एक दुसरा शब्द वापरायचे. त्याला म्हणायचे, तू कनी गड्या, तू पालता घडा आहेस. पालता घडा. पालथा घडा कसा असतो माहितीये का, पालथा घडा तुम्ही ठेवला आणि किती पाणी टाकलं त्यावर तर तो भरत, कारण तो पालथा आहे ना, भरेल कसा. म्हणजे घडा हा उताना असायला लागतो, त्यावेळेस तो भरला जातो, पालथा घडा भरत नाही. बाबा त्याला म्हणायचे, बाबा तू पालथा घडा आहेस, पालथा घडा आहेस, आणि तू कधी भरल्या जाणार आहेस. अरे तू माझ्या संगतीला राहिलास, राहतोय. पण नाही, बाबांनी त्याला वेळोवेळी सांगितले की बाबा कमीत कमी संसारातील आचरण तरी तू चांगलं ठेव, कोणाचे पैसे घेतले परत देत जा, ह्या सगळ्या गोष्टी बाबांनी त्याला सगळं सांगितलं. पण तो ऐकायला तयार राहत नव्हता. लोक बाबांजवळ जायचे आणि सांगायचे, बाबा तुमच्या संगतीमध्ये राहणारा माणूस आहे. बाबांनी सांगितले की बाबा तो पालथा घडा आहे, अजून काय सांगू तुम्हाला. एक दिवस असं झालं की त्याचं देहावसन झालं. आणि देहावसन झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर गडावरचा सप्ताह सुरुवात झाली आणि बाबा त्या सप्ताहाचं निमंत्रण देण्यासाठी गावोगावी आपला टांगा झुपला आणि निघाले. एका खेडेगावामध्ये गावात प्रवेश करण्याच्या अगोदर एक नागर चालू होता, शेतामध्ये नांगरणी चालू, 6 बैलाचा नागर चालू होता. आणि 6 बैलाचा नागर चालू असताना एक बैल बसलेला होता. बाबा रोडवर उतरले आणि तो बसलेल्या बैलाला हे सगळे प्रयत्न करत होते, उठत नव्हता. बाबा झाडाखाली बसले आणि ह्या लोकांनी पाहिलं, बाबा आले, पळत गेले, नांगर तसा सोडला आणि बाबांचं दर्शन वगैरे घेतलं, हात जोडून उभे राहिले. बाबा काय आज्ञा आहे सांगा मला. त्याने सांगितलं, म्हटले आज्ञा तशी काही नाही, पण आपल्या वार्षिक सप्ताह आला गडाचा. बरं ठीक आहे, तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय. बरं ठीक आहे बाबा, आमच्याकडून काही तुम्हाला अपेक्षा असतील काही सांगा. बाबा म्हटले काहीच नको, हा जो बसलेला बैल आहे ना हा मला देऊन टाका. ते माणसं म्हटले, बाबा सकाळी 1 तास आऊत हाकललं आणि तो बैल जसा बसला, आज दुपार झाली तो बैल उठत नाहीये. आम्ही सगळे प्रयत्न केले पण तो उठत नाही. बाबा एक काम करा, उरलेले 5ही घेऊन जा, पण त्याला घेऊन जाऊ नका, कारण तो काही उपयोगाचा नाही. बाबा म्हटले तसं नाही, मला पाहिजे तर तोच बैल द्यावा लागेल. ते शेवट त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या मनात असेल तसं करा. बाबा गेले. बाबांना ते विनंती करतायत, बाबा अहो एक पारग होत आला पण हा बैल उठलाच नाही, तुमच्या काय कामाचा याला घेऊन जाऊन. बाबा जवळ गेले, तुम्ही काळजी करू नका, हाच बैल मी घेऊन जाणार. बाबा जवळ गेले, त्या बैलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याच्या कानाजवळ गेले आणि त्याला सांगितलं, म्हटले रामभाऊ मी तुला सांगत होतो बाबा, कमीत कमी संसारातील सोपस्कार तरी वेळेवर पूर्ण पार पाडत जा. अरे विनाकारण तू दुसऱ्याचं कर्ज घेतलं ना, आज बैल म्हणून फेडायला आला, असं म्हटलं, पाठीवर थाप मारली. एक पारग न उठलेला बैल 1 मिनिटात उठून उभा राहिला. हे संतांच्या स्पर्शाचं ताकद आहे, संतांच्या स्पर्शाची. मला सांगा, जर पशु संतांच्या सान्निध्यामध्ये राहून, संतांच्या संगतीमध्ये राहून जर परिवर्तन होत असेल तर मला सांगा, तुम्ही आपण सर्वसामान्य पामर जीव संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर का परिवर्तन होऊ नये. का परिवर्तन होतं, परिवर्तन पण काय असतं की परिवर्तन करून घेण्याची मानसिकता आपल्यामध्ये असावी लागते, त्यावेळेस परिवर्तन होतं. विठ्ठल आणि त्या काळामध्ये, त्या परिसरामध्ये
हे दोन संत होते, श्री संत वामनभाऊ महाराज आणि श्री संत भगवान बाबा. हरिभजनी ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळात. एकतर त्यांनी आपलं जन्म आणि मृत्यू आपल्या स्वतःच्या हातामध्ये ठेवून इतरांना सुद्धा तसं वर्तन करण्याला भाग पाडणारे हे दोन संत आहेत. मराठवाड्यामध्ये जर कोणी गेले तर नाथ महाराजांच्या नंतर हे संतांचं दर्शन घ्यावं, अशी परंपरा आहे. आणि विशेष म्हणजे असं आहे की ह्या संत महात्म्याने अतिशय अडाणी असणारी लोक, फक्त खाणं आणि पिणं याच्यापेक्षा दुसरं काही संसार नाही असं समजणारी जी माणसं आहेत, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करून आज मोठे संस्थानिक उभं राहिले. त्याचं कारण आहे फक्त हे दोन संत आहेत. विठ्ठल. आणि म्हणून त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजचा हा अभंग जगद्गुरु तुकोबरांचा निवडलाय. तत्पूर्वी प्रातस्मरणीय वैकुंठवासी भीमसेनजी महाराज भगवान कणकर माझे श्रीगुरु यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व श्रोते सजमराव आपण वंदन करून ह्या व्यासपीठाला अभिवादन करून अभंगाच्या पदपदाच्या चिंतनासाठी प्राप्त होतोय. विठ्ठल. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरांचा आहे. अभंगामध्ये उच्चतम बोधाला प्राप्त झालेल्या एका गवळणीचा अनुवाद जगद्गुरु तुकोबरा व्यक्त करतायत. वारकरी संप्रदायाचा एक अलिखित दंडक असा आहे, 1 दिवसाचा असो, 3.5 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, महिन्याचा असो, 7 दिवस, कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्याची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. म्हणजे काल्याचं कीर्तन हे कलशस्थानी आहे आणि काला झाला की मग त्या कार्यक्रमाची सांगता होत असते. त्या अनुषंगाने आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. उरलेल्या साधारणतः आपल्याकडे 1च तास उरलाय. 1 तासामध्ये आपण काल्याचं चिंतन करणार आहोत. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे, नाही 7 दिवस, नाही 2 दिवस कीर्तनाला गेलो तरी काही हरकत नाही रात्री, पण काल्याला गेलं की आपल्याला काल्याचा प्रसाद प्राप्त होतो असा गैरसमज आहे लोकांचा. पण लक्षात ठेवा, काला हा प्रसाद कोणत्या जीवाला प्राप्त होतो? महाराज असं सांगतायत, काला त्या जीवाला प्राप्त होतोय की ज्या जीवाने 7 दिवस वेदांताचं श्रवण करून अंतकरण पवित्र केलेलं असेल, अशा पवित्र अंतकरणासाठी काला आहे. ऐका, पवित्र अंतकरण कशाने? तर वेदांताचं श्रवण करून पवित्र अंतकरण जर केलेलं असेल तर अशा पवित्र अंतकरणासाठी काला आहे. मग तुम्ही विचार करा, आपण आलो की नाही, कीर्तन ऐकलं की नाही, आपलं अंतकरण पवित्र केलं की नाही? महाराज असं म्हणताय, जगद्गुरु तुकोबराने विचारलं, तुम्ही काय म्हणता ह्या गोष्टीवर? त्यावेळेस तुकोबरा सांगतायत, तर सांगू, हो, मी 1 जन्म नाही, मी अनेक जन्म त्या भगवान परमात्म्याची सेवा केली, तेव्हा कुठंतरी काल्याला प्राप्त झालो. हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ कालाशिव. मी अखंड त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, मग तेव्हा मी काल्यासाठी प्राप्त झालो. जर अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करून अनेक जन्म जगद्गुरु तुकोबराने देवाची सेवा केल्यानंतर जर ते काल्यासाठी प्राप्त झाले, जर ते काल्यासाठी योग्य आहेत असं ते जर स्वतःला म्हणत असतील, तर तुम्ही आपण कुठंतरी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, नाही का? आम्ही किती काले खाल्लेत, किती दही लाया खाल्ल्या म्हणजे आपण पवित्र होऊ असं वाटत असेल तुम्हाला. पण लक्षात ठेवा सज्जनो, काला हा असा आहे, 2 प्रकारचा आहे. एक आहे दही आणि लाही काला, आणि दुसरा आहे शिव म्हणजे जीव आणि ब्रह्म ऐक्य काला. जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होणं, अहम ब्रह्मस्मी ह्या वृत्तीला पोहोचणं, इति नाम काला आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपण जो सामान्यतः दिसणारा जो काला आहे तो म्हणजे दही आणि लाहीचा काला आहे. हा प्रसाद रूपाने आपण ग्रहण करतो. मग आजच्या दिवशी काल्याचंच, आणि त्यातही काय करायचं काल्याच्या दिवशी? तर चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे.
गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन आजच्या दिवशी का करायचं? मग का करायचं? मग असा आपण काही प्रसाद खाऊ शकत नाही का? महाराज असं म्हणतायत तसाही तुम्ही प्रसाद खाऊ शकता. मला सांगा, घरामध्ये आपण जो बनवतो रवा वगैरे टाकून साखर तीच सगळं असतं ना, पदार्थ तेच असतात, मग त्याला आपण शिरा म्हणतो. पण इथं केलेला जो असतो त्याला प्रसाद का म्हणतो? कधीतरी प्रश्न पडू द्या, का आपण प्रसाद म्हणायचं? त्याचं कारण असं आहे का इथं केल्यानंतर का प्रसाद? तर आपण भगवान परमात्म्याचं चरित्राचं वर्णन केल्यानंतर तो जो झालेला जो प्रसाद अन्न आहे तो प्रसाद तयार होतो. कारण का? तर देवाचं चरित्र गायलं जातं म्हणून तो प्रसाद तयार होतो त्या पद्धतीने. मग आम्ही या ठिकाणी काय करायचं काल्याच्या दिवशी? तर भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करायचं. देवाच्या चरित्राचं वर्णन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काला पूर्ण होत नाही. मग आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करतो. कोण आहे भगवान परमात्मा? तर भगवान परमात्म्याच्या 6 प्रकारामध्ये कारण मीमांसा आहे अवताराची. भगवान परमात्मा अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम. आता पूर्ण अवतार आहे प्रभू रामचंद्रांचा आहे. मग प्रभू रामचंद्रांचं आजच्या दिवशी काय वर्णन केलेलं? चालतं वर्णन केलेलं, असं नाही, प्रतिबंध नाहीये काही. पण काला हा फक्त गोपाल भगवान श्रीकृष्णाने केला म्हणून भगवान श्रीकृष्णांचं चरित्राचं वर्णन करायचं आहे. पण एक आहे ह्या दोन्हींमध्ये एक फरक सांगतो जाता जाता. एक पूर्ण आहे आणि दुसरा परिपूर्णतम आहे. गर्गाचार्य गर्ग संहितेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना असं म्हणतायत परिपूर्णतम साक्षात भगवान श्रीकृष्ण अन्येवही. परिपूर्णतम साक्षात भगवान श्रीकृष्ण अन्येवही. जगाच्या पाठीवर पूर्ण पुरुष जर कुणी असेल तर तो फक्त भगवान श्रीकृष्ण आहे. मग आपण दिसायला कोण आहेत? आपण फक्त शरीराने पुरुष आहोत, हो, दिसायला फक्त तसं आहेत, पण आपण अर्ध्यांगण स्त्री आहोत आणि अर्ध्यांगण पुरुष आहोत. मग पूर्ण पुरुष जर कोणी असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे म्हणून परिपूर्णतम साक्षात भगवान श्रीकृष्ण. मग पूर्ण अवतार कोण आहे? तर प्रभू रामचंद्रांचा आहे. मग परिपूर्णतम जो आहे नाही का, ओम पूर्णमिदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा. अपूर्णत्वाने पूर्णत्वाकडे जावं आणि पूर्णत्वाने परिपूर्णत्वाकडे जावं असा हा आघात आहे शास्त्राचा. म्हणून आपण काय करायचं? तर आपण अपूर्ण आहोत, मग आपण कुणाकडे जायचं? तर जो परिपूर्ण आहे त्याच्याकडे जायचं आणि त्याचं नामचिंतन करायचं, त्याचं चरित्राचं वर्णन करायचं. मागच्या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं वर्णन केलं, चालेल ना, काही हरकत नाही, कारण ते आचरणीय आहे. चरित्र आचरणीय आहे. एक भाग सांगतो मी तुम्हाला सज्जन. रावणाचा वध होतो आणि रावणाचा वध झाल्यानंतर रावणाची धर्मपत्नी मंदोदरी शोकाकुल अवस्थेमध्ये रावणाच्या शवापर्यंत पोहोचते. रावणाचं शव पडलेलं पाहते आणि रावणाचे एक एक गुण डोळ्यासमोर आणून डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. दुसऱ्या क्षणाला एक विचार केला, माझा पती सगळ्या देवतांना एकत्र आणणारा, बंदीखान्यामध्ये टाकणारा, पण याला मारणारा कोण आहे? किंबहुना याने याला कसं मारलं? आणि त्याच्याही पेक्षा ज्याने याला मारलंय त्याच्यात आणि माझ्या पतीमध्ये काय अंतर आहे? आपण याचा तरी थोडक्यात विचार करूया. म्हणून मंदोदरी जवळ असणाऱ्या हनुमंतराला विचारते, का हो, माझ्या पतीला ज्याने मारलंय त्याला मला भेटायचंय आणि बघायचंय मला त्यांच्यात आणि माझ्या पतीमध्ये काय अंतर आहे. हनुमंतरायाने सांगितलं, समोर बसलेले आहेत ना, त्याने तुमच्या पतीला मारलंय. मंदोदरी त्या ठिकाणी गेल्यात, पाठीमागून प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागून गेल्यात आणि गेल्याबरोबर समोर त्यांची सावली पडली. प्रभू रामचंद्रांच्या समोर, प्रभू रामचंद्रांच्या समोर सावली पडल्याबरोबर प्रभू रामचंद्र हात जोडून उभे राहिलेत आणि नमस्कार केला आणि विचारलं, माते आपण का आलात? असं म्हटल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं महाराज. आणि मंदोदरी सांगते, खरं सांगू म्हटले, तुमच्यात आणि माझ्या पतीमध्ये काय अंतर आहे हे अंतर शोधण्यासाठी मी या ठिकाणी आले. माते कळालं काय अंतर आहे? हो कळालं म्हटले. काय उत्तर आहे बघा मंदोदरीच, कळालं मला काय अंतर आहे माझ्यात आणि तुमच्या पतीमध्ये. म्हटलं इतकं मोठं अंतर आहे, एका वल्कल परिधान केलेल्या स्त्रीला चोरून घेऊन माझा पती आला तो, आणि एका परस्त्रीची नुसती सावली पाहिल्याबरोबर हात जोडून उभे राहिलेले तुम्ही प्रभू रामचंद्र, इतका अंतर तुमच्यात आणि माझ्या पतीमध्ये. हे अंतर महत्वाचं आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांचं
चरित्र हे आचरणीय आहे. एखादा गुण जरी आचरणात आणला तरी आपलं नक्कीच जीवन साफल्य झाल्याशिवाय राहत नाही. मग एका बाजूला जर पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे. म्हणून असं अलिखित वारकरी संप्रदाय दंडक आहे. आजच्या दिवशी काय करायचं तर त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करायचं. आणि म्हणून त्या निमित्ताने हा भंग निवडलाय. जगद्गुरु तुकोबराय एका गवळींचा अनुवाद व्यक्त करतायत. कोण होती ती गवळण? महाराज असं म्हणतायत, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती नव्हे मदप्राप्ती. ती वेदाच्या श्रुती होत्या त्या गवळीत, सामान्य नव्हत्या. काय होतं, एकदा उद्धवला भगवान परमात्मा सांगतायत, उद्धवा जा आणि त्या गोपिकांना, मला आठवण आली त्या गोपिकांची, त्यांना एकदा भेटायला घेऊन ये बरं जात. उद्धव म्हटलं, अरे माझ्यासारख्या भागवताच्या पुरस्कर्त्याला तुम्ही इतकं क्षुल्लक काम सांगतायत. अरे त्या अडाणी आणि अशिक्षित गवळणी आहेत आणि त्यांना आणायला मला पाठवतायत. पण सेवके सांगितले करावे काम. सेवक आहेस ना ते काम. रथ सज्ज केला उद्धवाने आणि उद्धव गोकुळाच्या दिशेने आले. उद्धव गोकुळामध्ये प्रवेश केला आणि अंगणामध्ये गेले. एका घराला आवाज दिला, अहो आहे का ती गोपिका? असं म्हटल्याबरोबर घरातून आवाज, नाही म्हटले इथं घरात नाही. प्रत्येक गावभर फिरलेत, एकही गोपिका, एकही गवळण त्या उद्धवांना गावात दिसले नाही. एका सतग्रस्ताला विचारलं, का हो इथल्या गोपिका कुठे गेल्यात? ते म्हटले, खरं सांगू, त्या गोपिका एक समोर पठार लागेल सुंदर असा, त्या पठारावर त्या गोपिका बसलेल्या आहेत, मला त्यांना भेटायचं आहे. उद्धवाला सांगितलं, उद्धवा ऐका, त्या नदीच्या तीरातीरेने जा, तुम्हाला त्या गोपिका त्या सुंदर पठारावर बसलेल्या दिसतील. उद्धवाने पुन्हा रथ सज्ज केला आणि त्या नदीच्या तीरातीराने उद्धव निघालेत आणि त्या सुंदर पठार पाहिला आणि त्या पठारावर गोपिका बसलेल्या पाहिल्यात. पण त्या गोपिकांची आठवण, त्या गोपिकांना समोर पाहिलं उद्धवाने आणि आतापर्यंत ज्या अडाणी अशिक्षित गोपिकांना म्हणत होता, उद्धव रथातून चक्कर येऊन खाली पडलेत महाराज. त्या गोपिकांना पाहिल्यानंतर काय करत होत्या त्या गोपिका? त्या गोपिका ज्या ठिकाणी बसलेल्या होत्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा जसे गेलेत ना, तेव्हापासून त्या गोपिका त्या भगवान परमात्माच्या विरहामध्ये तिथं अश्रू ढाळीत होत्या. त्यांच्या की ज्या नदी भगवान उद्धव पर्यंत गेलेले होते. शुद्धीवर आले आणि त्या गोपिकांच्या जवळ गेलेत. आवाज दिला, हे ब्रजवासिका गोपिकांनो, मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आलोय. असं म्हटल्याबरोबर एक गोपिका ताडकन उठली आणि उद्धवाच्या समोर गेली आणि उद्धवाला बोलायला लागली, अरे जा आणि तुझ्या त्या राजाला सांग, तुला जर पुन्हा भेटायचं असेल त्या गोपिकांना तर तुला पुन्हा कृष्ण म्हणून ह्या गोकुळामध्ये अवतार धारण करावा लागेल. त्यावेळेस त्या गोपिका तुला भेटतील, अन्यथा त्या गोपिका भेटणार नाही. आणि जाम आमचा निरोप सांग, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. जाऊन सांग तुझ्या राजाला त्या गोपिका कधीच मेल्या. तू ज्या दिवशी गोकुळ सोडलं ना त्या दिवशी गोपिका मेल्यात. इतकं प्रेम केलं बरं त्या गोपिकांनी. त्या सामान्य नव्हत्या. म्हणून तर दशम स्कंदानंतर त्या गोपिकांचं वर्णन आहे बरं. अगोदर भागवताचे 9 स्कंद ऐकावं लागतात आणि 10 स्कंदानंतर त्या गोपिकांचं वर्णन आहे. त्याच्याकरता वर्णन आहे महाराज दशम स्कंदानंतर असं वर्णन आलेलं आहे गोपिकांचं. या परी बुद्धिमदाकार म्हणून विसरल्या घरदार, विसरल्या पुत्र भ्रतार निज व्यापार, विसरल्या विषय सुख, विसरल्या द्वंद दुःख, विसरल्या कार्यकारण निषेक माझी नेक निधी ध्याशे. जेने देहपती पुत्रा ते आप्त मानिले होते चित्त, ते चित्त रतले माते त्या देहा ते विसरुनी. देहाला विसरल्या, पतीला विसरल्या, संसाराला विसरल्या, म्हणून निळोबराय असं म्हणतायत, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा. सगळं विसर पडला. पण कशामुळे? त्या भगवंताच्या प्रेमामध्ये. मग जर भगवंतावर जर प्रेम केलं, त्या गोपिका बाह्य जगताचा जर विसर पडत असेल, मला सांगा आम्ही कीर्तनात बसल्यानंतर आम्हाला कसा विसर पडला पाहिजे सांगा बरं. भगवान परमात्म्याचं चरित्र श्रवण करण्यासाठी सर्वांगाचे कान करावे लागतात महाराज. परमार्थ असा नाहीये, परमार्थ न हे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ करणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. मी त्या भगवान परमात्म्याचं अस्तित्व जाणलं ना, भयात दशस्तपती अग्नी, भयात तपती सूर्या. कठोपनिषदामध्ये वर्णन आहे भगवान परमात्म्याचं. भयादश स्तपती अग्नि, भयात तपती सूर्या, भयादश इंद्र वायूर, मृत्यूवर धावती पंचमहा. तो भगवान परमात्मा. आणि त्याचं गुणानुवर्णन केल्यानंतर, त्याच्यावर प्रेम केल्यानंतर त्या गोपिकांची अवस्था होती, हो त्या गोपिका सर्व कामधंदा विसरल्यात.
आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही ऐसा कोठे आठवत नाही असो ऐसा कोठे आठवत नाही असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही ऐसा कोठे आठवत नाही असो ऐसा कोठे आठवत नाही तेच विधी भोगदशा तेच विधी भोगदशा असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही जय जय भोगदशा जय ऐसा कोठे आठवत नाही असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदे भोगुदशा. कसं असतं माहिती का, आमच्या गोरोबा काकांची जी अवस्था झाली ना, नाही देह शुद्धी मुलं तुडविले चिखली मिळाले रक्तमास. असं बाह्य जगताचा विसर पडायला पाहिजे. त्या गोपिकांना बाह्य जगताचा विसर पडायचा. भगवान परमात्मा नुसतं नाव जरी उच्चारलं, असं म्हणतायत महाराज की जसं गोपिका देवावर इतकं प्रेम करायच्यात ना, त्याच्यापेक्षा राधा कशी प्रेम करत असते देवावर. राधाराणी इतक्या देवावर प्रेम करायच्या, इतक्या प्रेम करायच्या. काय असं माहितीये, मला एक सांगावंस असं वाटतंय, मी जो प्रेम शब्द वापरतोय ना, हा फक्त देव आणि गोपिकांचा, देव आणि भक्तांच्या संबंधातला शब्द आहे बरं का. आपण जो प्रेम शब्द वापरतोय ना, हा फार वेगळा आहे. मला ते इथून सांगण्यासारखं सुद्धा नाहीये. हो, आपण जे प्रेम म्हणतोय ना, हे प्रेम नाही, हे वैश्विक प्रेम आहे. प्रेम त्याला म्हणतात जे शरीराच्या व्यतिरिक्त मनावर केलं जातं, ते प्रेम आहे. देवावर देव प्राप्तीसाठी केलेलं जे प्रेम आहे, ते खरं प्रेम आहे. ते सात्विक प्रेम आहे, शुद्ध प्रेम आहे. आणि प्रेम रडवतं महाराज. शुद्ध आणि सात्विक प्रेम जर असलं ना, तर ते रडवतं. आणि ते बोलून दाखवता येत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात, अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. प्रेमाला शब्दात व्यक्त कर. आम्ही तर प्रेमाच्या अनाभाका घेतोय. आमचं इतकं प्रेम आहे, त्यांचं इतकं प्रेम आहे, आम्ही त्यांच्यावर इतकं. अरे हे शब्दात नाही ना. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम, त्याला शब्दात बांधता येत नाही, शब्दातीत करता येत नाही. ते प्रेम आहे, शब्दात मांडता येत नाही. प्रेम नये दाविता बोलता, प्रेम नये बोलता दाविता अनुभव चित्ता. फक्त ते अनुभवण्याची गोष्ट आहे. गोपिकांनी ते प्रेम अनुभवलं. गोपिका त्या प्रेमाला जवळून अनुभवल्या गेल्या. सारखा एक विषय निघायचा देवाजवळ. भगवान परमात्मा बसले की रुक्मिणी आई साहेब असतील, सत्यभामा असतील, जांबुवंती असेल, या सगळ्या राण्या बसल्या की देवाने एकच विषय काढायचा, फार राधाराणीचं माझ्यावर प्रेम होतं. ह्या इतक्या वैतागल्या. एक दिवस असं म्हटलं की आम्ही प्रेम करत नाही का तुमच्यावर? तुम्ही सारखं राधाराणीचं प्रेम, राधाराणीचं प्रेम, राधाराणीचं प्रेम, राधाराणी असं किती प्रेम केलंय राधाराणीने तुमच्यावर? देव म्हटले वेळ आली की मग सांगेल तुम्हाला. एक दिवस मथुरेमध्ये भगवान परमात्मा आले आणि रुक्मिणी आई साहेबांनी म्हटले, आता इथं जवळ आलोय तर आम्ही भेटून येऊ राधाराणीला. पण सांगा म्हटले रथ सज्ज करायला, आम्ही पटकन भेटून येऊ, कारण आम्हाला तिथं करमणार नाही. असं कोण म्हणतंय? रुक्मिणी आई साहेब म्हणताय. भगवान मनामध्ये विचार करतायत, तुम्ही एकदा तिथं तर जा, पुन्हा येण्याचं विसरून जा. निघाल्यात, सकाळची वेळ. राधाराणीच्या दर्शनासाठी ह्या सगळ्या निघाल्यात राण्या. रुक्मिणी साहेब, जांबुवंती आहे, सत्यभामा आहे, ह्या सगळ्या माता निघाल्यात आणि गेल्या. अंगणामध्ये उतरल्याबरोबर रथ बाजूला गेला आणि त्या उतरल्या. पहिला द्वार लागलं मोठं, आणि एका द्वारामध्ये एक अतिशय सुंदर स्त्री त्या ठिकाणी उभी होती द्वारामध्ये. यांना असं वाटलं की इतकी सुंदर जर भगवान परमात्मा वर्णन करतायत तर हीच राधाराणी असली पाहिजे. म्हणून दर्शनासाठी वाकल्यात. तर त्यांनी सांगितलं, अहो असं का करतायत, माझं का दर्शन घेतायत, मी तर राधाराणीची सेविका आहे. पुन्हा दुसऱ्या द्वारामध्ये गेल्या, तिच्यापेक्षा सुंदर स्त्री. आता वाटलं नक्कीच ही असायला पाहिजे. पुन्हा दर्शन घ्यायला ओनवा केला. तितक्यात त्यांनी सांगितलं, असं करू नका हो,
मी नाहीये म्हटले राधाराणी. राधाराणी आतमध्ये अंतपुरामध्ये बसले आहेत. त्याने विचार केला, जर त्यांच्या सेविका इतक्या सुंदर असतील तर राधाराणी किती सुंदर असेल. गेल्याबरोबर आतमध्ये प्रवेश केला. पाहिलं राधाराणी बसलेल्या आहेत, डोळे बंद आहेत आणि फक्त एकच, सगळ्या रोमारोमामधून जसं भगवान अर्जुनाचं भगवंताविषयी प्रेम जसं रोमारोमातून व्यक्त होत होतं, तसं राधाराणीचं प्रेम देवाविषयी व्यक्त होत होतं. राधाराणीने हे सर्वांना पाहिलं. यांनी नतमस्तक झाल्यात राधाराणीच्या समोर आणि सर्व बसल्यात. निघण्याची शुद्ध राहिली नाही, घरी जाण्याची. आठवलं आपल्याला घरी जायचं आणि मग निघाल्यात. निघाल्यानंतर रुक्मिणी साहेबांनी एक दुधाचा तांब्या दिला असं समोर राधाराणीच्या आणि सांगितलं, म्हटले इतकं दूध तुम्ही पिऊन घ्या. नुसतं दूध म्हटल्याबरोबर राधाराणी उलट्या करायला लागल्यात, उलट्या व्हायला लागल्यात. रुक्मिणी साहेबांनी विचारलं, म्हटले उलट्या का करतायत तुम्ही? राधाराणीचं गोड उत्तर आहे, म्हटले खरं सांगू, ज्या दिवसापासून भगवान कन्हैयाने गोकुळ सोडलं ना, त्या दिवसापासून मी दुधाचा त्याग केला. नुसता दुधाचा त्याग नाही केला, तर दूध ह्या शब्दाचा सुद्धा त्याग केला. म्हणजे देवासाठी त्याग करणं अतिशय महत्वाचं. राधाराणीने दूध शब्दाचा त्याग केला. हे कळाल्यानंतर ढसाढसा रडल्यात रुक्मिणी साहेब महाराज. हे प्रेम असायला पाहिजे. आणि म्हटले हे दूध तुम्हाला आम्ही दिलं नाही, हे देवानीच पाठवलंय म्हटलं तांब्या. असं म्हटल्याबरोबर राधाराणीने तांब्या ओढला हातामधून आणि गटकन ते दूध पिऊन घेतलं. इतकं गरम दूध प्यायल्यात, इतकं गरम दूध प्यायल्यात, काय सांगावं महाराज. पण इथून निघालेत, सगळे गेले आणि अंतपुरात भगवान परमात्मा वाट बघत होते येण्याची. रुक्मिणी साहेब त्यांची या समोरून येताना पाहिलं रुक्मिणी साहेब ते येत आहेत, पण भगवान परमात्मा असे लंगडत चालायला लागले. रुक्मिणी साहेबांनी विचारलं, म्हटले सकाळी चांगले होते, काय झालं तुमच्या पायाला? भगवान परमात्म्याने पाय असे पाहिले, दाखवले तर फोड आलेले होते पायाला, दोन्ही पायाला फोड आलेले होते. रुक्मिणी साहेब म्हटले काय झालं, काही कुठं गेले होते का अनवाणी? म्हटले कुठंच नाही, महालातच होतो. अरे पण फोड कसे आले पायाला? तर भगवान परमात्मा सांगते, खरं सांगू, तुम्ही उकळलेल्या दुधाचा तांब्या राधाराणीच्या हातात दिला आणि ते दूध त्याला प्यायला दिलं राधाराणीला. अरे देवा ठीक आहे, राधाराणीने दूध पिलं, त्याचा आणि तुमच्या चरणाचा संबंध तरी काय? भगवान परमात्मा सांगतायत, संबंध चरणाचा आणि हृदयाचा आहे, लक्षात ठेवा. राधाराणीच्या हृदय कमलामध्ये माझे चरण कमल आहेत आणि ते दूध प्यायल्यानंतर त्याचा परिणाम माझ्या चरणावर झाला, म्हणून माझ्या पायाला फोड आले. इतकं प्रेम माणसाने करावं महाराज. इतकं प्रेम जर देवावर, सामान्य लोकांवर प्रेम करण्यापेक्षा देवावर प्रेम करून बघा महाराज. देवावर प्रेम केलं की जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल असा सर्वांगीण, सर्वांवर प्रेम, सर्वांना भावणारा भगवान परमात्मा. आजचं हे चरित्राचं वर्णन आहे त्या देवाचं. तुम्हाला जन्मकथा माहिती, 25 वर्षापासून तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकताय. देवाचा जन्म कुठं झाला, काय झाला, कसा झाला, नाही का? मला थोडस वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे. भगवान परमात्माचा बंदी शाळेमध्ये जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर बापाला 3 सल्ले देत. जन्म झालेला नुकतंच बाळ बापाला 3 सल्ले देत. आता 30 वर्षाचा होऊन जातो, बापाचा त्याचा काही ताळमेळच बसत नाही. 30 वर्षाचा. एक सकाळी सकाळी थंडीचे दिवस होते, डिसेंबर महिना चालू होता आणि बाप सकाळीच बाहेर निघाला. त्यांच्या घरात एक सफेद मांजर होतं, त्या मांजरेला तो आंघोळ घालत होता. बापाने ए बाळ्या, अरे म्हटले ह्या मांजराला आंघोळ घालू नको, मांजर मरेल म्हटले, थंडी आहे भरपूर. तो म्हटले बाबा आंघोळीने कुठं मांजर मरत असतं का? बाप निघून गेला आणि थोड्या वेळात ज्यावेळेस बाप परत आला तर दरवाजात ते मांजर मरून पडलेलं होतं. आवाज, ए बाळ्या इकडे, तुला सांगितलं होतं म्हटले आंघोळ घालू नको, मांजर मरेल. मांजर मेलं की नाही? तुला सांगितलं होतं आंघोळीने मांजर मरेल. तो पळत आला आणि त्याने सांगितलं, म्हटले बाबा आंघोळीने मांजर मेलच. अरे पण मांजर मेलं कशाने? म्हटले काहीच नाही, आंघोळ घातली आणि पिळता पिळता मांजर मेलं. म्हटले म्हणजे कसं जगावं हे सुद्धा 30 वर्षाच्या मुलाला कळत नाही. पण नुकतं जन्माला आलेलं बाळ बापाला 3 सल्ले देते. जन्माला आलेत, दिव्य प्रकाश पडला, आनंद झाला वसुदेव देवकीला. भगवान परमात्मा अवतार धारण केला देवाने. 8 वर्षाची सगुण सावळी मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली
आणि यशोदा मैयानी आपलं देवकी माता म्हणते, अरे तुला हे 8 वर्षाचं म्हणजे माझं स्तनपान करण्यासाठी 100 जन्मयज्ञ केले आणि तुला स्तनपान करण्यासाठी केले, तू 8 वर्षाचा झालाच बाळा, क्षणामध्ये लहान झाला. हे पहिलं चमत्कार आहे देवाचा. म्हणजे एका क्षणामध्ये 8 वर्षाची मूर्ती लहान होते, हा सर्वात मोठा देवाचा चमत्कार आहे. लहान झालेत भगवान परमात्मा. बरं, लहान झाल्यानंतर मग गप बसायचं ना, देवानं सुरुवात केली सांगायला, ऐका तुम्हाला ज्याची भीती आहे ना कंसाची, हो कंसाची भीती आहे. अरे पण तू भरपूर चांगला आहेस, दिसतो चांगला, तुझं सगळं आहे, अरे पण तू कंस आला तर तुला मारेल ना. ते म्हटले त्याला मारण्यासाठीच तर मी आलोय, तो कसा मारणार आहे मला. बरं ठीक आहे, पण एक काम करा म्हटले, बापाला पहिला सल्ला दिला, बाबा एक काम करा, मला इथून घेऊन चला. कुठं चला? नंदाच्या घरा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. माया उपजली येथे, आ ठेवी मज आली येथे. माया उपजली तेथे, ठेवी मज आली येथे. ओ नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मज येई गोकुळाला, मदने गोकुळाला. तीन सल्ले दिले बघा, ह्याच एका चरणात 3 सल्ले. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे 2, मज ठेवी आणि येथे मायेला इथे घेऊन या. 3 सल्ले एका चरणात आहे. मला गोकुळाला घेऊन चला, काय करा, तिथं मायाचा जन्म झालाय, तिला इथं घेऊन या. नाही का? अरे ते म्हटले, तू लहान आहेस बाबा, तुला काय अक्कल आहे, नाही का? कोण म्हणते? वसुदेव म्हणतात, अरे तुला बोलायला काय झालंय, हातात बेड्या आहेत, पायात बेड्या आहेत, गळ्यात बेड्या आहेत, बाहेर द्वारपाळ बसलेत, तू नुसता फक्त बोलतोय, क्रिया मला करायची. बाबा म्हटले, ती काळजी करू नका, तुम्ही फक्त मला उचलून घ्या. उचलेला कमळापती, पायीची बंधने गळती. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं वसुदेवाने आणि सगळ्या बंधनातून मुक्त झाला. या ठिकाणी आशय असा आहे, देवाला की एकदा डोक्यावर घेतलं रे घेतलं की जीव सगळ्या बंधनातून मुक्त होतो. सगळ्या बंधनातून देवाला डोक्यावर घेतलं की जीव बंधनातून मुक्त होतो. तसा जीव मुक्तच आहे, पण काय झालं माहितीये का, घेऊन या छंद, घेऊन या चंद माझे माझे माझे, घेऊन या चंद माझे माझे. हा मुक्त होता परी बळ झाला बत, परी बळ झाला बत, मुक्त होता परी बळ झाला बत. परी बळ झाला. हा घेऊन या चंद माझा 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 माझा, घेऊन या चंद माझा माझा जीव मुक्त आहे, पण माझं माझं सगळंच माझं माझं म्हणतो. बरं, माझं माझं म्हणताना दुसऱ्याचंही माझं म्हणायला सुरुवात करतो ना, मग त्यामुळे बद्ध होतो, नाही का? तो मुक्त आहे पण बद्ध स्थितीला पोहोचतो. त्याचं कारण आहे, सगळ्यांना तो माझं म्हणतो, सगळंच माझं म्हणतो. आणि संसारिकाची हीच हाय आहे की तो सगळं माझं म्हणतो आणि म्हणून बंधनामध्ये अडकतो. पण एक आहे, पारमार्थिक जीवनामध्ये भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं रे घेतलं की बंधनातून मुक्त होतो. मग देव डोक्यावर असायला पाहिजे, पण आपलं उलट आहे ना, आपलं उलट आहे. मी असा प्रश्न विचारतो, लग्न झालंय ना सगळ्यांचं?
पत्नी कुठं असावी बरं, डोक्यात असावी की डोक्यावर असावी? काय मत आहे? आता सगळ्यांचीच लग्न झाली म्हटल्यावर विचारायला काही हरकत नाही. पत्नी नसेल समजत तर बायको, बायको डोक्यात असावी की डोक्यावर असावी? मी सिद्ध करून देईल, बाहेर जाणार नाही बरं का. आता असं झालंय, डोक्यात म्हणा की डोक्यावर म्हणा. खरं तर असं आहे महाराज. अजून सांगतो, जाऊ द्या. माता भगिनी आहेत, हातात बांगडी की बांगडीत हात बरं? आता तुम्ही सगळ्या त्यामध्येच आहे. काय मत आहे तुमचं? हा, हातात बांगडी. तशी भरपूर आहेत बरं का. पायात बुट की बुटात पाय. काय असतं माहितीये का? हातात बांगडी नसते, हातात बांगडी कासाराची असते, बांगडीत हात माता भगिनींचा असतो. नाही का? आपला हात कुठे आहे? बांगडीत असतो. हातात बांगडी कासाराच्या आहे, बांगडीत हात माता माऊल्यांचा आहे. तसं प्रपंच रूपी, संसार रूपी जी पत्नी आहे ती डोक्यावर असावी, डोक्यावर असावी. आपलं उलट झालंय, आपण डोक्यात घेतलंय. ते काय असतं? एकाच्या डोक्यावर 4 पायलीचं गाठोडं दिलं आणि त्याला सांगितलं त्याला प्रवास करायचा असतो, 1-1.5 किलोमीटर फाटा पुढे आहे, रोड पुढे आहे, आणि म्हणून ते 4 पायलीचं गाठोडं घेऊन तो त्या ठिकाणी जातो आणि एकाला विचारतो, एका गृहस्थाला, का हो अमुक अमुक बस कुठं जाणार आहे, किती वेळ आहे? त्याने सांगितलं 1 तास आहे. मग त्याने 4 पायलीचं गाठोडं कसं केलं? तसं 1 तासभर डोक्यावर ठेवलं का बस येईपर्यंत? नाही, ते खाली उतरून ठेवलं. बस आली, 1 तासाने बस आली, पुन्हा ते गाठोडं डोक्यावर घेतलं, बसमध्ये चढला आणि प्रवासाला निघून गेला. हा झाला दृष्टांत, सिद्धांत आहे का? तसं मला परमार्थ करता येण्यासाठी माझा प्रपंच रूपी जी पत्नी आहे ती डोक्यावर असावी. मला परमार्थ करायचा आहे त्या दिवशी मला खाली ठेवता आलं पाहिजे, आणि त्यावेळेस माझा वाटचाल होणार आहे. म्हणजे मला तिचं ओझं होता कामा नये, जड वाटली की फेकून द्यायचं. संसार बरं का, पत्नी म्हणू नका, नाही तर तुम्ही घरी गेल्यावर विपरीत परिणाम होणार तुमचा. तसं नका करू. संसार म्हणजे काय होतं की संसाराच्या व्यतिरिक्त माझं काहीतरी भगवान परमात्म्याविषयी प्रेम आणि भिन्न करण्याची, म्हणजे त्याच्याविषयी प्रेम जागृत करण्याची, त्याच्याविषयी प्रेम प्रगट करण्याची काहीतरी जबाबदारी माझ्यावर आहे, हे विसरून गेला आहे. म्हणून विसरली तयात पुरजली आणि पततील खाणी 84च्या, पततील खाणी 84च्या, पततील खाणी 84च्या, पततील खाणी 84च्या. विसरली तयात थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. देवाला विसरणं. म्हणून तसं वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं, सगळ्या बंधनातून मुक्त झाले, आणि मुक्त झाल्यानंतर द्वारी असती द्वारपाळ तेम्या मोहिले सकळ. ते द्वारपाळ जे आहेत ना, त्यांना मी मोहिनी टाकली आहे म्हटले, ते झोपी गेलेत. सगळे कडी कुलप उघडले गेलेत, वसुदेव निघालेत. आता वसुदेव निघाल्यानंतर काय झालं? मध्यरात्रीचा वेळ आहे, पाऊस चालू आहे, आणि यमुना मैया दुथडी भरून व्हायला लागली. यमुना मैया वाहत असताना या बाबाला डोक्यावर घेतलं आणि वसुदेवाने आतमध्ये प्रवेश केला. वसुदेवजी आतमध्ये गेलेत आणि तसा तसा पूर चालला. पूर अचाट वाढत, पूर अचाट वाढत, देव अंगुष्ट काढत, देव अंगुष्ट काढत, देव अंगुष्ट काढत, पूर अचाट वाढत, पूर अचाट वाढत, पूर अचाट वाढत, पूर अचाट वाढत. पूर चढला अचाट त्याशी लाविता अंगुष्ठ. काय झालं माहितीये का? ज्यावेळेस वसुदेवाच्या कमरेला पाणी, फार छातीला, गळ्याला, आता नाकातोंडात पाणी यायला लागलं, भगवान परमात्म्याने विचार केला, जर कदाचित याच्या जर नाकात पाणी गेलं तर हा मला टोपली सहित फेकून देईल. जीवो जीवस्य जीवनम. एक जीव दुसऱ्याच्या जीवावर आधारलेला आहे, जगतो त्या जीवावर. ते म्हटले याचं काही खरं नाही, हा फेकून देऊ शकतो मला. म्हणून देवाने पाय काढला, यमुना मैयाला दर्शन दिलं, दुभंगली यमुना मैया तिकडे गेलेत वसुदेव, आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला ठेवलं आणि पुन्हा मायेला घेतलं. मायेला घेतल्यावर इकडं आलेत
आणि मायेला डोक्यावर घेतल्यावर परिणाम काय झाला? पुन्हा बंधनामध्ये भगवान परमात्मा वसुदेव अडकले. पुन्हा जसल्या तसेच ते द्वारपाळ जागे झाले, यांच्या हातापायामध्ये बेड्या झाल्या. हे सगळं झाल्यानंतर काय झालं माहितीये का? माया रडायला लागली. रडे माया करी एकांत, नामा मने उठले दूत. माया रडायला लागली. माया रडते आणि रडवते, दोन कार्य आहे मायाची. माया रडते पण आणि रडवते पण. माया रडायला लागली आणि दूत उठले आणि पळत गेले. लगेच कंसाला सांगितलं. कंस पळत आला आणि कंसाने पळत आल्याबरोबर दरवाजा उघडला गेला. काहीच विचार केला नाही. पाहिलं आठवाय ना, मग तो स्त्री असेल नाही तर पुरुष असेल, काही विचार न करता कंसाने धरले दोन्ही पाय आणि असं फिरवलं आणि असं आपटणार खाली. तितक्यात माया होती ती. महाराज, काय असतं, माया ही आपल्या हातात येणारी नाही. मायेच्या अधीन आपण आहोत आणि माया ज्याच्या अधीन आहे तो भगवान परमात्मा आहे. माया त्याच्याशिवाय, एक तर मायेला संत कळवतात आणि दुसरं भगवान परमात्मा आहे. सर्वसामान्य जो मायेच्या अधीन आहे आणि तो मायाधीश्वर आहे. माया सुटली आणि माया सुटल्याबरोबर तिने सांगितलं, काय मला का मारतोस? मज लागी तुझं लागी वधी उपजला मज आधी. अरे मला काय मारतोयस? तुला मारणारा पत्ता सांगून दिला. इकडं कंसाला घाम फुटला. पण गोकुळात याच्या व्यतिरिक्त वेगळं वातावरण तयार झालं. गोकुळामध्ये काय झालं? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सजनी आजी देखो नंद जी कोला, सजनी आजी देखो नंद जी कोला. एकमेकांमध्ये गोपिका बोलायला लागले. काय झालं? सजनी आजी देखो नंदजी को लाल, नंदजी को लाल भयो जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. सगळीकडे वातावरण आनंदमय वातावरण झालं. भगवान परमात्मा अवताराला आले की वातावरण आनंदमय होतं महाराज. पण एका बाजूला आनंद झाला आणि दुसऱ्या बाजूला काय झालं माहिती का? दुःख झालं. कंसाला दुःख झालं, पण इकडं गोकुळवासियांना फार आनंद झाला. इतका आनंद झाला महाराज त्या गोपिकांना. हा सगळं आनंद उत्सव साजरा करायला लागल्यात. एक धावी एकी पुढे वाटता ती सुंट वडे. गौळाना म्हणती गौळणीला, गौळाना म्हणती गौळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गौळाना म्हणती गौळणीला, गौळाना म्हणती गौळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. एकी डावी एकी पुढे, डावी एकी पुढे एक वाटताची वडे. वाटताची सुंट वडे. गवळण म्हणती गौळणीला, गौळाना म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. आपसात चर्चा चालायला लागली. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटता ती सुंट वडे. ऐसी गलबल झाली दासी जनी हेल झाली. गोपिका आपसात चर्चा करायला लागली. आनंदाचं वातावरण झालं. अशी त्या गोपिकांवर प्रेम करणारा तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतार धारण केला. भगवान मग उठल्या की त्या गोपिका देवावर, फक्त देवाला पाहण्यासाठी जायच्यात. देवाला पाहायचं, पण देवाला पाहण्यामध्ये इतका आनंद असायचा त्यांना. देवाला पाहायला गेल्या की ते देव स्वरूप व्हायला सुरुवात व्हायची. सगळा विसर पडायचा त्यांना बाहेरचा.
अशी एक गोपिका दहीदूध घेऊन मथुरा प्रांतामध्ये दहीदूध विकण्यासाठी आली. दहीदूध विकत असताना ती ह्या चौकातून त्या चौकात, त्या चौकातून त्या चौकात, त्या गल्लीतून त्या गल्लीमध्ये असा प्रवास विकत असताना, पण ती विकताना दही आणि दूध घेऊन विकायला आली. पण ती दही घ्या दूध घ्या म्हणत नव्हती. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे, गोविंद घ्या दामोदर घ्यावे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे. तव तव हाती मथुरेच्या गे, तव तव गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणायला लागल्याबरोबर एक बाई अशी म्हातारी जरा बाजूला उभी होती चौकामध्ये. ती म्हटली, ही जी मार्गाने आली ना तिथं भरपूर भूत आहेत म्हटली, भूत राहतात, हिला 100% भूत बाधा झाली, हिच्याजवळ कोणी जाऊ नका. काय म्हणायला लागली ती बाई दुसऱ्या बाई, जाऊ नका बरं तिच्याजवळ कोणी, असं म्हणता म्हणता काय सांगितलं महाराज. पण हिचं काय बोलत, हिचं चालूच होतं, गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या. आता ती जी म्हणत होती ना जाऊ नका, 1 तास झाला ही म्हटली आपण जाऊन तर बघू काय होतं. जी नाही म्हणत होती ती जवळ गेली तिच्या, आणि जवळ गेल्यानंतर तिला म्हटले, बाई काय आहे तुझ्याकडे. ती म्हटले, गोविंद आहे दामोदर आहे. आता जी म्हणत होती ना हिच्या जवळ जाऊ नका, मग तिने मागायला पाहिजे होतं ना, दूध दे दही दे, ती तसं नाही म्हटली, 1 लिटर गोविंद दे, 1 लिटर दामोदर दे. आता तिला ह्या बाकीच्या बाह्या उभारून पाहत होत्या, त्या म्हटल्या, अरे हीच म्हणत होती हीच गेली, आता हिला सुद्धा भूतबाधा झाली. असं म्हणता म्हणता एक 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 पाहायला जशी जवळ जवळ आली, त्या सगळ्या बाया भगवान श्रीकृष्णाच्या रंगामध्ये रंगून गेल्या. जी गोपिका रंगलेली होती, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. त्या बाकीच्या हसतच होत्या, पण ज्या हसत होत्या त्या गोपिकेच्या जवळ आल्या आणि त्याही श्याम रंगामध्ये रंगून गेल्या. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. त्याही त्या रंगामध्ये रंगून गेल्या. त्यांनी ते भजन केलं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ भजन करा. नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा.
भजन केल्यानंतर कुणाला आठवतं कुठून आलो आपण काय करायला आलो काहीच आठवत नाही. फक्त मनापासून भजन केलं पाहिजे. त्या गोपिकांनी भजन केलं, त्या सगळ्या एकत्र आल्या आणि त्या म्हणायला लागल्या. एका बाजूला तुकोबराय उभे होते बरं का. तुम्ही म्हणाल तिथं तुकोबराय कसे? तुकोबराय संत जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुकोबराय त्या ठिकाणी होते आणि त्या गोपिकाची अवस्था पाहिली आणि काय सांगायला पाहिजे महाराज. तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने असा परमार्थ घडला पाहिजे. गोपिकांकडे पाहिलं आणि तुकोबरायांचा भाव बदलला, देवाकडे पाहण्याचा भाव बदलला. तुकोबराय म्हटले आतापर्यंत मी फक्त भक्तीच केली पण अशी भक्ती केली नाही. म्हणून सांगतो महाराज, अभंग आणि गवळणीमध्ये काय बदललंय? अभंग हे तसं जर विचार केला तर अभंग ज्ञान आहे आणि गवळण प्रेम आहे. जोपर्यंत संतांची अभंग ही प्रेमाला पात्र होत नाहीत, म्हणजे गवळण रूपाने प्रदर्शित होत नाहीत, तोपर्यंत संत संतत्वाला प्राप्त होत नाही. म्हणून जशी अभंग आहेत संतांची तशी गवळणी आहेत. पण आपण आता एका जनार्दनी कोणतीही गवळण म्हणतो, एका जनार्दनी सोपच झालंय. एका जनार्दनी म्हणजे नाथ महाराज काही इतके हे होते का कशाही गवळणी तयार करायला? नाही ना महाराज, तसं नाही. भाव तो व्यक्त केला होता गवळणीचा, तसा भाव या ठिकाणी व्यक्त केला गेला. हो, आणि मग ते तुकोबरायांनी पाहिलं. तुकोबराय म्हटले आणि त्या गोपिका जवळ गेले. का ग इतका एवढं चांगले नाही, इतकी सलगी चांगली नाही, इतकं प्रेम चांगलं नाही, लोक नावं ठेवतील इतकंही प्रेम करू नये. ते म्हटले तुम्ही मला सांगताय का आणि तुम्ही देवावर प्रेम करत नाही? खरं सांगू सज्जनो, वेड झालं पाहिजे बरं देवासाठी, वेड झालं पाहिजे. लोकांनी वेड म्हटलं पाहिजे परमार्थ करतात. आपला परमार्थ असा पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे त्याच्या कशाला नादी लागतात, सारखं ते तेच करतोय, सारखं देव देव, सारखं देव देव, सारखी वारी, सारखं भजन. लोकांनी म्हटलं पाहिजे वेडा झाला होतो, वेडा झाला असं म्हटलं पाहिजे लोकांनी. आमच्या मीराबाईने असा परमार्थ केला महाराज. लोकांनी फक्त वेड म्हटलं, घरातल्या माणसाने खालच्या स्तराला जाऊन बोललेत. मीराबाईंना लोकांनी फक्त वेड म्हटलेत, पण बापाने काय म्हटलं महाराज? लोग कहे मीरा होई रे बावरी, बाप कहे कुल नाशी रे. बापाने म्हटलं आमच्या कुळाचा नाश केला मीराबाईने, पण लोकांनी फक्त बावळट म्हटलं. मी असं म्हणतो महाराज, लोकांनी आपल्याला वेड म्हटलं की असं समजायचं की माझं एक पाऊल भगवान परमात्म्याच्या प्राप्तीविषयी जवळ पडलेलं आहे, इतकं म्हणायचं महाराज. इतकंच काय, आमच्या जनाबाईला काय सोडलं लोकांनी? जनाबाईला लोकांनी वेडीत काढलं, जनाबाईला नको ते बोलायला लागले, पण आमच्या जनाबाईने पदर खोचला बरं का, पदर खोचला. देवाला शिव्या दिल्या ती भाग सोडून द्या, पण पदर खोचला आणि पंढरीच्या पेठेमध्ये उभ्या राहिल्यात जनाबाई आणि लोकांना ओरडून सांगायला लागल्या, अरे तुम्ही काय म्हणतात? मी म्हणते पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावरी तेल घाला. पण तुम्ही किती बोंबा मारा, तुम्ही म्हणत असाल. याच्यापेक्षा मी म्हणते तुम्ही म्हटले ना पाल मांडून बसलेत, अरे मी म्हणते मी पाल मांडलंय पंढरपुराच्या पेठेमध्ये, पण कुणासाठी? देवासाठी. ही देवावरचं प्रेम आहे. देवावर इतकं प्रेम केलं म्हणून तुकोबराय त्या गोपिकेजवळ गेल्यात आणि त्या गोपिकेला म्हणतायत बाबा इतकं सलगी चांगली नाही तुझी, अशी अवस्था कशामुळे झाली तुझी? ती गोपिका सांगते, खरं सांगू तुकोबराय, माझी अवस्था ज्याच्यामुळे झाली ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, मैं भूले घर जाने बाट, मैं भूले घर जाने बाट, मैं बोले घर जाने बाट, मैं बोले घर जाने बाट। गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट, कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल, आई हाट, गोरस बेचने आई हाट, म्हटले चार वेळ तुला किती वेळचा मी बघतो, एक पारख झालं, तू सारखी इकडून तिकडे फिरते, गोविंद घ्या दामोदर घ्या आणि तुला कळत नाही की घरी जायचं. ती म्हटले खरं सांगू तो कोरा, मी घरी जाण्याचा रस्ता विसरले. मैं भुली घर जाणे बाट, गोरस बेचनी आई हाट. ती म्हणते मी दही दूध विकण्यासाठी ह्या मथुरा प्रांतामध्ये आले, पण मी घरी जाण्याचा रस्ता विसरले. व्यापार करण्यासाठी आले, घरी जाण्याचा रस्ता विसरली. ही गोपिकाची अवस्था आहे महाराज. हे प्रेम आहे देवावरच. आणि मग
त्यावेळेस तुकोबराय म्हटले ठीक आहे तू घरी जाण्याचा रस्ता विसरली पण त्याला कारण काय कारण अभंगाच्या द्वितीय कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल हो कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल सबाई विसरो एक गोपाल सबाई विसरो एक गोपाल हो कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल सबई विसरू दे के गोपाल सबई विसरे दे गोपाल कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल कानारे मन मोहनलाल सबही विसरू देखे गोपाल त्याच्यामुळे मी सगळी विसरले त्या भगवान परमात्म्याला इतकं वेळ लावलं मला इतकं वेळ लागलं की त्यामुळे घरी जाण्याचा सुद्धा रस्ता विसरले बरं देवानं नुसतं त्यांनाच वेळ लावलं होतं का तसं नाही ना यमुना जळ स्थिर स्थिर वाहे नुसतं पाणी सुद्धा यमुना मैयाचं पाणी सुद्धा स्थिर होऊन जायचं तीच नाही पक्षी सुद्धा आपले तृणचारा विसरली पक्षी तृणचारा चरावया विसरली किंवा तृणचारा विसरली पक्षी सुद्धा विसरून गेलेत गायचं विसरले गाई धुवायचं विसरले हो सगळं असं फक्त कुणामुळे माहितीये का एक देवाने मुरली हातामध्ये घेतली त्याने बासरी वाजवली की त्या बासरीच्या धुंदेवर सगळं विसरून जायचं सगळं विसरायचं त्या पद्धतीने गोपिकांना त्या भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये बाह्य जगताचा विसर पडायचा आणि त्यामुळं मी विसरलेत असं तुकोबराने ती गोपिका सांगते कानारे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल हा आणि झालं काय माहितीये का त्या गोपिकाने असं एक पाय वरती तुकोबरा म्हटले आता विसरली कुणामुळे विसरली काय विसरली हे सगळं मला कळालं पण हा एक पाय वरती का धरला हेच कळालं नाही एक पाय वरती का धरला त्यावेळेस त्या गोपिकाने अतिशय अंतःकरणापासून तुकोबराला सांगितलं त्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये भगदारू दे के अंधेरा कहा भगदारू दे के अंधेरा भगदारू दे अंधेरा का भगदारू दे अंधेरा देखे तो सब वही ने गिरा देखे तो सब वही ने गिरा कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन देखे तो सबने वही घेरा देखे तो सबने वही घेरा कानारे मनमोहन लाल कानारे मनमोहन लाल तुकोबराने प्रश्न विचारला एक पाय वरती धरण्याचा आणि तिने अतिशय सुंदर उत्तर दिलं तुकोबराने ती म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे मी एक पाय वरती धरला पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे मी जिथं पाय ठेवायला गेले ना तिथं मला भगवान श्रीकृष्ण कन्हैया दिसतो सांगा मी पाय कुठे ठेवायचा कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा जिथं जिथं पाय ठेवायला जाईल तिथं तिथं तो भगवान परमात्मा मला दिसतोय सांगा मी पाय कुठं ठेवायचा काय परमार्थ असेल महाराज त्या गोपिकांचा किती प्रेम केलेलं आहे त्या गोपिकांनी देवावर इतका भाव असायला पाहिजे नुसता पाय वरती धरून उभी राहिली आणि कुठं पाय ठेवायचा याचा विचार करते ती कारण जिथं पाय ठेवू तिथं माझा भगवान कन्हैयाचं रूप दिसतंय माझा भगवान कन्हैया दिसतो जसं ज्ञानोबा म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची तो भगवान परमात्मा नाही कुठं अशी जागा नाही महाराज आणि मग जर जागा नाही तर म्हणून ती गोपिका तुकोबरा म्हणते सांगा तुम्ही पाय कुठं ठेवायचा जिथं पाय ठेवायला जाईल तिथं माझा भगवान परमात्मा कन्हैया आहे सांगा मी कुठं पाय ठेवू कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा असं म्हटल्याबरोबर आश्चर्य वाटलं तुकोबरा मी
की कुठंतरी परमार्थात कमी पडलोय. म्हणजे 4 युगापर्यंत भक्ती करणारे जगद्गुरु तुकोबराय ते विचार करतायत, माझी 4 युग भक्ती जर होत असेल तरीही मी भक्ती जर अशा पद्धतीने करू शकत नसेल तर तुकोबरायांनी खाली मान घातली, आश्चर्याने तोंडामध्ये बोट घातलं आणि आश्चर्य व्यक्त करतायत अभंगाच्या शेवटच्या चरणावर. होतो थकित बाहेर तुका, होतो थकित बाहेर तुका, होतो थकित बाहेर तुका, बाहेर तुका. तो सब मन का रोगा व्यापारे हे विश्वची होय संहारे, जिथं पहाय सगळे आहेतच. आणि ही कृपा कोणाची असेल तर महाराजांची कृपा आहे, गजानन महाराजांची कृपा आहे. हे सगळं आणि जीवनामध्ये साधना असली तरच हे सगळं घडतं. साधना पाहिजे. महाराज वाजवतायत साधनेशिवाय नाही, हे सगळे गातायत साधनेशिवाय नाही. साधना जीवनात असेल, साधकाने साधना, म्हणून तर महाराज म्हणतात साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, साधना असावी पाहिजे. मी नेहमी एक वाक्य बोलतो महाराज, एखादा गायक चांगली चाल म्हणतो, एखादा वादक चांगला मुखडा वाजवतो वादक, तर त्याची ही कला आहे असं म्हणू नका, त्याची ही साधना आहे असं बोला. कारण काय असं माहिती का, एक दिवस स्टेज गाजवण्यासाठी हजारो रात्री कष्ट सहन करावे लागतात, तेव्हा एक दिवस स्टेज गाजवतो. हजारो रात्री. आमच्या ज्ञानोबरायांच्या ठिकाणी चला महाराज, आजही घाटावर हजारो विद्यार्थी तुम्हाला वाजवताना दिसतील, रियाज करताना दिसतील. त्याचं कारणच ते आहे, तुम्हाला साधनेशिवाय नाही. तुम्ही इथं या गजानन महाराजांच्या तिथं जा, चरणाजवळ जा, हो, आणि तिथं तुमची साधना फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त साधकाने त्या ठिकाणी साधना करायला पाहिजे आणि अत्यंतिक विश्वास असायला पाहिजे. साधनेचं फलित आहे. असो, तुकोबरे आश्चर्यचकित होत आहेत आणि आश्चर्याने तोंडामध्ये बोट घालतायत. होतो थकित भैरे तुका, भागारे सब मनका धोका. माझ्या जीवनामध्ये असणारं जे संदेह होत्या, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. माझ्या अंतःकरणामध्ये जो संदेह निर्माण झालेला होता, तो संदेह ह्या गोपिकाच्या अवस्थेमधून आता तो संदेहातून मी बाहेर आलो. संदेहाची माझी संदेह शिल्लक राहिलेला नाही, शंका शिल्लक राहिलेली नाही. आता मी खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचं भजन करण्यासाठी एक निष्ठ झालो. फक्त गोपिकांना पाहिलं आणि तुकोबराय प्रवृत्त झाले. अशा आशयाने
हे अभंगाचं थोडंसं एक धावत्या वेगामध्ये 1 तासात काल्याचं कीर्तन होत नाही, पण काय करावं आता त्याला, मी पण बंदिस्त आहे. बोलायला सुरुवात केली त्यावेळेस 1 तास आणि 5 मिनिटं शिल्लक होते. आता माझ्याकडे 5 मिनिटं शिल्लक आहे. धावत्या वेगामध्ये भगवान परमात्म्याचं थोडंसं चरित्र आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मोठ्या प्रेमानं सगळे ज्यांना हात असतील त्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. देवादि देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णिन गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा. भगवान परमात्म्याचा जन्म आपण झाला होता. भगवान परमात्मा गोकुळामध्ये रांगायला लागले बरं का. रांगताना पहिली चोरी केली देवाने. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी. गवळणी यायच्यात आणि देवाला पाहण्यासाठी यायच्या. बरं आल्यानंतर अशा उचलून घ्यायच्या, बरं उचलल्यानंतर इतके मुके घ्यायच्यात त्याच्या पप्प्या घ्यायच्यात देवाच्या. का तर देव तसा होता. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. भगवान परमात्मा एकदा पाहिल्याबरोबर नाही का, देखताची वेधू लावे बैसे जीवे जडोनी. देवाला पाहिल्याबरोबर असं वाटायचं की बाजूला जाऊ नये देवानं, म्हणून त्या गोपिका देवाला उचलून घ्यायच्यात बरं का, आणि त्याचे मुके घ्यायच्यात भगवान कन्हैयाचे. काय झालं माहिती, देव असे खोड्या करायला सुरुवात केली. बरं नुसत्या खोड्या म्हणजे काय, त्या घरापासून सुरुवात झाली खोड्या करायला. बरं घरातच केल्या असं नाही, बाहेर खोड्या केल्या. आता काही लोक असा आक्षेप घेत आहेत बरं का, आपण त्याला थोडस नास्तिकवादी म्हणूयात. ते म्हटले देव चोऱ्या करत होता आणि तो कसा देव, देव चोऱ्या करत होता आणि तुम्ही त्याला देव म्हणतात. बरं तो चोऱ्या कशा करायच्या, दह्याच्या आणि दुधाच्या. माझा त्यांना प्रश्न आहे, ज्याच्या घरी 9 लाख गायी होत्या, विचार करा 9 लाख गायांनी 1-1 लिटर जरी दूध दिलं तर किती दूध होत होतं ते, 9 लाख लिटर दूध. किती मायनस करा तुम्ही, अजून मायनस करा, अजून मायनस करा, कमीत कमी 10,000 लिटर दूध तर त्यांच्या घरामध्ये होत होतं ना. मग सगळं डेअरीला जात होतं की नाही ना, घरामध्ये राहत असेल ना. मग ज्याच्या घरामध्ये 9 लाख गायी होत्या तो चोरी कशी करेल ह्या दुधाची. नाही, महाराज म्हणतात चित्त चोरी येले नंदाच्या, चित्त चोरीले नंदाच्या नंदने, चित्त चोरीले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वज, बामणे गरुड हो चित्त चोरीले नंदाच्या नंदने, चित्त चोरीले नंदाच्या नंदने, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. त्या भगवान परमात्म्याने चित्ताचं हरण केलं, गोपिकांच्या चित्ताचं हरण केलं, गोपाळांच्या चित्ताचं हरण केलं, आणि असं चोऱ्या करायला सुरुवात केली. गाई त्या बाकीचे गोपाळ एकत्र केले आणि त्याने देवाने विचारलं, का रे तुम्ही इतके ताकद, घरी सगळे आहेत ना, आपल्या दही दूध आहे, तूप आहे, सगळं आहे, लोणी आहे, मग तुम्ही इतके अगरबत्ती छाप कसे झाले. ते म्हटले खरं सांगू का, सगळं दूध डेअरीला जातं, डेअरीला राहतच नाही ना काही. डेअरीला गेल्यावर डेअरीला शिल्लक राहत नाही. ते म्हटले असं जर नसेल ना तर मी तुम्हाला याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्हाला जर तृप्त व्हायचं असेल तर माझ्या मागे यावं लागेल. आणि त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, तुझ्या पाठीमागे फक्त पोटभर खायला दे म्हणजे बस झालं, मग चोऱ्या करून का होईना पण तू आम्हाला दे. मग भगवान परमात्म्याने ते सगळं संघटना तयार केली, चौर्य मंडळ ज्याला म्हणतो आपण, ते चौर्य मंडळ तयार केलं भगवान परमात्म्याने आणि चोऱ्या करायला सुरुवात केली. एखाद्या गोपिकाच्या घरी जायचं, चोरी करायची. एक गोपिका जरा आगाऊ होती, ती म्हटले अरे यशोदा मैयाकडे आली, यशोदे अरे तुझ्या कृष्णाने सगळ्या गावभर चोऱ्या केल्यात, पण ऐक मी आता याच्या पुढे एक चॅलेंज ठेवते, याने जर माझ्या घरात चोरी करून दाखवली तर खरंच याला मी कृष्ण म्हणजे
देव म्हणेन याला. ते म्हटले घ्या रे हिचा नंबर बघू आपण काय ते म्हटले काय नंबर घ्यायचा चला म्हटले आपण घर नंबर वगैरे लक्षात ठेवला. गेले रात्री येणे दरवाजामध्ये हिचा म्हातारा बसलेला, ह्या बाईचा नवरा, त्या आतमध्ये सगळे जागेत. दरवाजा बंद करून घेतला बाहेरचा, मागचा दरवाजा बंद केला आणि बसले याची वाट बघत देवाची. पहाट झाली, तिला असं वाटलं आता कसला येतो हा देव, येऊ शकत नाही, आता कशाला येईल हा कृष्ण. पण कृष्णाने सांगितलं होतं आज रात्री तुझ्या घरी चोरी करणार म्हणजे करणार. काय झालं, सगळ्या गोपाळांना घेतलं आणि भगवान परमात्मा आतमध्ये प्रवेश केला, त्या याच्याद्वारे आतमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याबरोबर दही दूध सगळं खाल्लं, आतून दरवाजा उघडला आणि बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर हिने पाहिलं, ही म्हटले असं का यशोदा मैया, हो तुझी पाठराखण करायची ना, आता तुला रंगे हात पकडते, आता तुला रंगे हात पकडते. हिने काय केलं माहितीये का, भगवान कृष्णाने सगळ्यांना पळून लावलं, तुम्ही पळा म्हटले एकदा. हे पळाले आणि पळाल्याबरोबर तिने असा हात पकडला, कन्हैयाचा असा हात पकडला आणि मोठ्याने ओरडायला लागली. पहाट झाली, सकाळ झाली आणि मग ती म्हणायला लागली चल आता तुझी यशोदा बाजू मांडते ना, चल आज तुला रंगी हात पकडलं चोरी करताना, चल तुला घेऊन जाते नंदाकडे. असं म्हणत म्हणत ती पायऱ्या उतरत होती दरवाजाची. आता पायऱ्या उतरताना देवाने असं आपला हात काढून घेतला आणि तिच्या पतीचा हात त्याच्या हातामध्ये दिला, तिच्या हातामध्ये. आता ही मागं पाहते का बरं, बाया भांडायला लागल्यावर काय मागं पाहत असते, पदर खोचल्यावर अजिबात हो. ते असं धरलं आणि देव तिथे निघून ऐसा लागे हा माया सूत्र चतुरातू शिरोमणी. भगवान देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. तो भगवान परमात्मा काय अंतकरण पाहून तसं वर्तन करतो. त्या भगवान परमात्म्याने हात त्याचा हातात दिला आणि निघाले. आता ही ओढायला सुरुवात केली, चल तुला दाखवते, चोऱ्या करतो का घरामध्ये, यशोदा तुझी पाठराखण करायची, चल आता रंगे हात पकडलं तिच्याकडे घेऊन जाते तुला, चल आता. असं म्हणत म्हणत ते ओरडायला लागले. आता हा म्हणायचं ए अगं मी आहे ना, अगं मी, आता हे ऐकायला तयारच नाही ना, ही इतक्या भांडणाच्या रोषामध्ये आणि कृष्णावर आळ म्हटल्यावर ती चालली जोरात अशी उडत ताणत तिथपर्यंत गेली व नंदराजाच्या दरवाजात. आणि आवाज ए यशोदे बाहेर ये असं म्हटलं. यशोदा म्हटली सकाळच्या प्रहरी गिराईक आलं वाटतं, म्हणून यशोदा मैया बाहेर पाहायला आली. आता बाहेर आल्यानंतर हिचा हात, ही मागं पाहतच नव्हती, हिच्या पतीचा हात हातामध्ये घेऊन ओढलं आणि ओढतच होती. ती म्हटले आता चल म्हटली ये बाहेर, काय झालं दात काढायला, तू हसते का, आता कृष्णाला धरलं म्हणून हसायला लागली काय, दात काढू नकोस. आता मी तुझ्या कृष्णाला कानाला तुझ्या रंगे हात पकडलाय माझ्या घरी लोणी आणि दही चोरताना. ती हसायला लागली ती यशोदा मैया. आणि यशोदा मैयाला ती फटकरेल सारखी काही बोलायला लागली ती गोपिका. देवाने विचार केला, अरे माझ्या आईला ही बोलते आणि मी केवर सहन करायचं, म्हणून देवाने थोडस यशोदा मैयाच्या पाठीमागून असं तिला पाहिलं. तिने पाहिलं हा जर इथे आहे तर हातामध्ये कोण आहे आपल्या पाठीमागं, म्हणून तिने ओळून पाहिलं तर तिचा पती होता. ती म्हटली अगं बाया तुम्ही कधीपासून, म्हटले पहिली पायरी उतरल्यापासून तुझ्या मागच आहे. मग बोलायचं ना रे, बोलतो तू ऐकायला तयार नाही. अनेक खोड्या महाराज भगवान परमात्म्याने कितीतरी खोड्या केल्यात. काय असतं माहितीये, आणि देवानं त्या चित्ताचं हरण केल्यामुळे त्या गोपिकांना सगळा विसर पडायचा. आणि त्या काळामध्ये काय होतं माहितीये का, गोपिका वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र सासू झाल्यात. पारतंत्र्य काही अंशी पारतंत्र्यात, काही अंशी स्वतंत्र्यात लेकी आहे. आणि पारतंत्र्यात ज्यांचं जीवन आहे त्या सुना आहेत. आजच्या सुना नाही बरं, आजच्या सुना कुठं पारतंत्र्यात राहिल्यात बरं, सांगा तुम्ही मला, राहिल्यात का? तुमच्याकडे असतील भाऊ, आमच्याकडचं सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे कशाला सांगू मी, तुमच्याकडचं आमच्याकडचं सांगतो. एक सासू सकाळी सकाळी उठली आणि आपल्या सुनाला म्हटले, आपल्या ना इकडे गोधड्याच म्हणता का, ते गोधड्या, त्या गोधड्या शिवायचंय म्हटलं तर आपल्याला. घरामध्ये खूप धुणं होतं, ते जुनं कपडे घालतात बघा त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणतात इकडं, आमच्याकडे पुरण म्हणतात त्याला, भागाभागात बदल असतो. आमच्याकडे मेल्यावर जाळतात, इकडे काय असेल सांगता येत नाही. मग ते म्हटले धुवून आण. सून जरा हुशार होती, ती कलियुगातली सून होती, ती थोडी द्वापार युगातली होती, कलियुगातली सून होती. ती म्हटले ज्या अर्थी इतकं धुणं आहे त्या अर्थी सासूबाईच्या मनात नक्की काहीतरी काळं असायला पाहिजे. तिने विचार केला. मग त्या सुनेने सगळं धुणं भरलं आणि निघाली. आता सासू म्हटली सून एखाद्या तासात येईल, पण काय करून खाऊ आपण पटकन होणार. तिने विचार केला शेवया म्हणजे पटकन होण्यासारख्या आहेत, पण शेवया किती चोरून खा महाराज, सापडल्याशिवाय राहतच नाही, कुठं तरी भांड्याला लटकलेलेच असतात. मग त्या
सासूने विचार केला पटकन होणार आहे, पाणी ठेवलं, शेवया तयार केल्या. शेवया तयार केल्याबरोबर मस्तपैकी एका ताटामध्ये त्या शेवया सगळ्या टाकल्या. पातेलं दूध तापत होतं चुलीवर आणि ते घेतलं पातेल्यातलं दूध, त्याच्यामध्ये टाकलं, मुठभर साखर टाकली आणि विचार केला सूनबाई येण्याच्या अगोदर आपण पाठीमागच्या अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन बसू. घरामध्ये पूर्वीच्या काळी अंधाऱ्या खोल्या असायच्या, पाठीमाग उजेड नसायचा त्या खोल्यांमध्ये. मग ती त्या अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन बसली पाठीमाग. आता तिने असा हातात घास घेतला आणि ओट्यावर बादलीचा आवाज झाला खटकन. ती म्हटली सूनबाई आल्या. बरं सून काय, तिच्या मनात तेच होतं ना, सासूच्या मनात काहीतरी असायला पाहिजे. मग ती एवढी साबण लावून धुणं धुवत होती का, धर का बुचकळ धर का बुचकळ. 1 तासाचं धुणं 15 मिनिटात होऊन सून घरी. आता आल्याबरोबर काय तिने पाहिलं, सासूबाई घरात नाहीये आणि चुलीवर पातीलं तापतंय दुधाचं. आणि ही सासू तिला काही सुनेला साय खाऊ देत नव्हती, तिला साय आवडायची. तिने विचार केला 4 बोटासारखी साय आलेली आहे आणि सासू घरात नाहीये. मग असं करून आता आपण काय करू, ती सगळी साय काढली पातेर दुधावरची, एका ताटामध्ये टाकली, मुठभर साखर टाकली. ती म्हटली सासू बाहेरून येण्यापेक्षा अंधाऱ्या खोलीत जाऊन आपण पाठीमागच्या. म्हणून तिने ते साईचं ताट ते साखर नाच्या हातात धरली आणि असा पाय टाकल्याबरोबर समोर पाहिले ना लगेच सासूबाई, झाली ना कुंकू टिकली कुंकू. मग ती सून जरा चाप्टर होती ना, ती म्हणायला लागली आत्याबाई कोरड्या शेवया खाऊ नका म्हटले, हे घ्या साय आणली तुमच्या याच्यावर टाका. ही कलियुगातली. आणि त्या तशा नव्हत्या महाराज. त्या काळातली परिस्थिती फार वेगळी होती, मर्यादा होत्या त्या काळामध्ये. आजही आहे मर्यादा. हो, काय असतं विनोदाचं बोलणं असतं, पण मर्यादा सगळ्या काळामध्ये मर्यादा पाळल्या जात होत्या. त्याही काळामध्ये मर्यादा पाळल्या जायच्या. पण काय व्हायचं माहितीये का, सासवा कधी कधी उठायच्या आणि देवाला पाहायला जायच्या, पण सुनांना पाहायला जाता येत नव्हतं. कारण सुना ह्या पारतंत्र्यात असायच्या. मग त्यांनी काहीतरी निमित्त करायचं देवाला पाहण्यासाठी. मग एक सून सकाळी सकाळी उठले आणि तिने पाहिलं पाणी आहे घरामध्ये, पण ती म्हटली देवाला पाहायला जायचं ना, मला देवाला पाहायला जायचं. म्हणून तिने विचार केला, तो जो भरलेला हंडा होता, उसंडोनी भरीला उसंडोनी रीता करी घट, मिस पाणी या गोविंदाची चट. काय केलं तिने, तो हंडा उलटा केला आणि घरात एक थेंबर पाणी ठेवलं नाही. पोराला चिमटी घेतली अशी, लहान लेकराला. ते मोठ्याने रडायला लागलं. हंबारडा फोडला एखाद्या बैलासारखा त्याने, पण बैलासारखा नाही, फोडला हंबारडा त्याने. मग ती सासूबाई, अगं ते लेकरू का रडते. ती म्हटले काही नाही आत्याबाई, ते पाणी मागतंय. म्हटले पेला एवढं सकाळी 5च्या वेळी पाणी मागत ते पेला लहान लेकरू. ती म्हटले पाणी मागतंय, दे ना पाणी. अगं घरात पाणी नाही ना त्याबाई, काय करू. मग काय बघते, जाणं पाणी घेऊन येईल. तिला तेच पाहिजे होतं ना, घेतला आणि लगेच चालली कुणाला, देवाला पाहण्यासाठी. महाराज तो भगवान परमात्मा लाघवी आहे, माया सूत्रधारी आहे. आणि त्याने सगळ्या गोपिकांना वेद लावलं, सगळ्या चोऱ्याच केल्या आणि प्रत्येक गवळण जायचे आणि त्या यशोदा मैयाला म्हणायचे, यशोदे तुझा कृष्ण असा आहे, तुझा कन्हैया तसा आहे, हे असं आहे तसं आहे. आता शेवट काय झालं माहितीये का, शेवटी यशोदा मैया म्हटली आता काय करावं. म्हटली इतक्या जर खोड्या केल्या, कृष्णाला सांगितलं, कृष्णा यशोदे नेने आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकून. कृष्णा अरे खोड्या का करतोय, तुला घरी काही कमी आहे का आणि तू खोड्या करतोयस. मग यशोदा मैयाने काय केलं, कन्हैयाच्या नावाने दीपदान करायचं ठरवलं. अशी तरी हा गुपचूप बसेल म्हणून दिवे घेतलेत आणि यमुना मैयाच्या पात्रामध्ये गेल्यात. यमुना मैयाच्या पात्रामध्ये गेल्यानंतर दिवा लावायचा, देवाला बरोबर घेतलं, कन्हैयाला देवाला बरोबर घेतलं, दिवा लावायचा आणि यमुना मैयाच्या पात्रामध्ये टाकायचं. कन्हैया काय केले, असे पुढे गेलेत आणि गुडगाभर पाण्यामध्ये तिथे खेळायला लागले यमुना मैयाच्या पात्रामध्ये. किती आनंद होत असेल यमुना मैयाला, की भगवान परमात्मा स्वतः तिथं खेळ खेळतोय यमुना मैयेमध्ये. आनंद झाला यमुना मैयेला. पण जे दिवे लावायचेत ना, ते दिवे सगळे असे काही प्रवाहामध्ये वाहून गेलेत. पण काही जे दिवे होते ना, देवाच्या भोवती चक्कर मारायचे, तसे चक्कर मारायचे. आणि मग यशोदा मैयाने देवाला सांगितलं, कन्हैया चलो अब हमारा कार्य पूर्ण हुआ है, हमें घर जाना है. आणि म्हणून कन्हैया बाहेर आलेत आणि असं उचललं यशोदा मैयाने कन्हैयाला आणि जरा जड लागले कन्हैया. यशोदा मैया कन्हैयाला, कन्हैया आते वक्त तो इतने भारी नाही ते, दिखाओ आपके झोली में काय. खाली उतरवलं आणि झोळीमध्ये दाखव काय तुमच्या, दाखवा झोळीमध्ये काय. असं म्हटल्याबरोबर देवाने अशी झोळी पुढे केली आणि त्यामध्ये 40-45 दिवे होते. अरे कन्हैया ये तो मैं तेरे ही लिए लाई थी, अरे तुझ्यासाठी आणलेले दिवे तू घरी घेऊन चाललास. कन्हैयाने एक उत्तर दिलं, मैया मैं इनको खुद उठा के लेके जा नहीं रहा. आई मी यांना घेऊन जात नाहीये माझ्या बरोबर, पण खरं सांगू का, तू जे दिवे यमुना मैयाच्या प्रवाहामध्ये सोडले ना, हे सगळे दिवे काही वाहून गेले. पण ज्या दिव्यांना माझी अपेक्षा होती ना, ते माझ्या चरणाच्या भोवती चक्कर काटत होते. आणि जे माझ्या चरणाच्या भोवती चक्कर काटतात ना, त्यांना मी माझ्या उचलून घेतो, असं नाही तर माझ्या कडेवर घेतो.
देवाच्या चरणाभोवती चक्कर मारणाऱ्यांना भगवान परमात्मा कडेवर घेतो, हे लक्षात ठेवा महाराज. म्हणून ते दीपदान केलं, यशोदा मैया घरी घेऊन गेली, तरी देवाला काही फरक पडला नाही. अनेक वगैरे सगळ्यांना माहिती आहे, नवस वगैरे गणपती बाप्पा वगैरे सगळ्या नवस वगैरे करून थकल्यात आता यशोदा मैया. पण प्रत्येक दिवशी गाऱ्हाणी यायची. एकाने रांगोळी काढली, त्यावर हा बाबा गेला, धार मारली. म्हणजे अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. माझे शब्द नाहीत बरं का, महाराजांचे शब्द आहेत. त्यावर विधी केला देवाने. म्हणजे अशा अनेक खोड्या केल्यात, कोणाचं काय. एक दिवस तर एक गोपिका त्या खोडीला इतकी वैतागली, तिने सांगितलं आता गोकुळातच राहायचं नाही, निघून जायचं. म्हटलं नंदाच्या अंगणी मिळून कृष्ण खोळ्या देता कोणी जातो आम्ही गोकुळ सोडून. कृष्ण खोड्या देता कोणी जातो आम्ही गोकुळ सोडून. आग भाई कोणाशी आवरेना, आग भाई कोणाशी आवरेना. धरू जाता सापडेना, धरू जाता सापडे. यशोदे बाळ तुझा ताणा कोठवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळा तुझा ताणा कोठवर सोसू धिंगाणा. धिंगाणा 12:15 वाजले तरी धिंगाणाच आहे. म्हटले आता गोकुळ सोडून निघून जायचं असा विचार केला, आणि रात्री सगळं आपलं बाळ विस्तार त्या बैलगाडीमध्ये भरलं आणि निघाले. हे कन्हैयाला कळालं. कन्हैया म्हटलं जर हे गोकुळ सोडून निघून गेले तर आपली अपकीर्ती. म्हणून कन्हैयाने विचार केला आणि निघाले. याने बैलगाडी धरली आणि बाजूला मथुरेच्या दिशेने निघाले. आता निघाल्यानंतर ती गोपिका आणि तिचा पती त्या गाडीमध्ये बसलेली होती. आता गाडीमध्ये बसल्यानंतर असे बऱ्याच अंतरात गाडी गेली, आणि कन्हैयाने आता तो लागावीच आहे महाराज. त्या बाईला तहान लागली, आणि म्हणून तिने सांगितले मला तहान लागली, थोडं पाणी घेऊन या. तो उतरला आणि झारी घेतली हातामध्ये आणि पाणी घ्यायला गेला. आता पाणी घ्यायला तो निघून गेला, आणि ह्या बाबाने त्याचं रूप धारण केलं. हातामध्ये पाण्याची धारी घेतली आणि गाडीमध्ये बसला, आणि बसताना सांगितलं बघ आता एक माझ्यासारखा जीव हातात पाण्याची झारी राहील, आणि तो तुला म्हणेल मी तुझा पती आहे, पण इथं भूत राहतात बरं का, लक्षात ठेव. माझं रूप घेऊन येईल, गाडी थांबवायची अजिबात नाही, मी काय बघतो ते सगळं. असं म्हटल्याबरोबर हा बाबा बसला, झारी तिच्या हातात दिली. तितक्यात तो बाबा पळत आला. ए रुको, अरे मेरी पत्नी है, कहाँ लेके जा रहा है? अरे तो म्हणतोय तुझी कसली? माझीच पत्नी आहे बाबा. तुझी कुठून आली पत्नी? असं म्हटल्याबरोबर ही म्हणा मला ओळखलं नाही का? ते म्हटलं काय ओळखलं? म्हटलं तुला तू भूत आहे असं आहे, पतीला म्हणायला लागली ती. आता ह्या बाबाने तोपर्यंत गाडी वळवली पुन्हा गोकुळाच्या दिशेने. तोपर्यंत सकाळ झाली, गोकुळामध्ये गाडीने प्रवेश केला. आता प्रवेश केल्याबरोबर हे सगळं भांडण दोन्ही दिसायला सारखेच होते. आता हे नंदराजाच्या राजदरबारामध्ये भांडण गेलं. आता भांडण गेल्याबरोबर नंदराजाला सांगितलं, म्हटले हा म्हणतो माझी बायको आहे, गाडी जोडी माझी आहे, तो म्हणतो माझी बायको गाडी जोडी माझी आहे. असं म्हटल्याबरोबर नंदराजाने विचार केला ही 100% कन्हैयाचं काम आहे. मग आपण आता एक विचार करू. त्यावर एक प्रतियोगिता तयार केल्या गेली. एक 20 फूट खाली खड्डा खोल खणला गेला आणि 20 फूट असा लांब खणला. मग त्याने सांगितलं हा खड्डा जो एका लांगेत पार करून जाईल त्याला बैलगाडी, ही जोडी आणि ही बायको त्याची, असं नंदराजाने ठरवलं. सगळं तिथं गोकुळ आलं पाहायला, आणि पाहायला आल्यानंतर ती प्रतियोगिता सुरुवात झाली. आता जो ओरिजिनल होता ना तो खड्ड्याजवळ जायचा, पाठीमागे यायचा, खड्ड्याजवळ जायचा, पाठीमागे यायचा. तू म्हटलं जर याच्यात पडलो तर मरून जाईल, आणि मेल्यानंतर काय सिर सलामत तो पगडी 50, पुन्हा एखादी करता येईल, पण इथं कशाला उडी मारायची? तो म्हटलं आपल्या बापाच्याने होणार नाही. तो खाली बसला, डोक्याला हात लावला, आणि हा बाबा जसा पळत गेला तसा पार करून गेला. नंदराजाने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि जो बसलेला होता त्याला उठवलं. बाबा काळजी करू नको, ही बैलगाडी जोडी तुझीच आहे, हे पार करण्याची शक्ती फक्त देवामध्ये आहे, याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून अशा अनेक खोड्या केल्या, आणि मग यशोदा मैया कृष्णाला जवळ घेतलं आणि सांगितलं बाबा इतक्या खोड्या करणं योग्य नाही, आता तुला एकच शाळा आहे. कुठं? गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ
खेळे नंदाचा काना देवनिया गाई खेळे नंदाचा काना गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना. यशोदा मैयाने त्याला सांगितलं बाबा आता तुला दुसरी शाळा नाही तर काय करायचं थोडासा मोठा झाला की पहिल्या वेळेस फक्त जनावरच ओळायला पाठवायचं म्हणून यशोदा मैयाने सांगितलं आणि भगवान कन्हैयाने सगळ्या गोपाळांना सांगितलं बाबा ऐका उद्या जाईन मी राणा सभे घेऊन गोधना आता मी उद्या शाळेमध्ये जाणार आहे म्हणजे कुठं गाई चरायला जाणार आहे तुम्ही सगळे गोपाळ माझ्याबरोबर गाई चरायला तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या ते सगळ्या गोपाळांना भगवान परमात्म्याने सांगितलं दुसरा दिवस उगवला आणि यशोदा मैयाने पंचामृताने देवाला स्नान घातलं कमरेला शेला आहे वेणू आहे कमरेला आणि डोक्याला मोरपीस खोवला आणि यशोदा मैयाने नजर उतरवली बरं का देवावरून आणि पेंद्या बोबड्या सुदाम्याला बोलवलं ऐका म्हटले माझा प्राण आज मी तुमच्या बरोबर वनामध्ये पाठवते जर कदाचित याच्यावर वळती आली तर तुम्ही याची वळती हाना पण याला तुम्ही त्रास देऊ नका कारण माझा प्राण आहे याला आतापर्यंत मी माझ्या प्राणासारखं सांभाळले आता हा तुमच्या स्वाधीन करते भगवान परमात्मा काही चालण्यासाठी वनामध्ये जातायत नाही का खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे सावळा जगदेवी धेनू सावळा जगदेवी धेनू सावळा जगदेवी धेनू सावळा जगदेवी खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी आहे आणि गाई चरायला भगवान परमात्मा रानात गेले तिथे भरपूर खेळ खेळले चेंडू लंगोऱ्या हमामा हुतू सगळे खेळ खेळलेत माता गोपाळ म्हणायला लागले 12:30 वाजले कुठपर्यंत खेळ खेळतायत नाही का खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख नाही का मग सांगितलं बाबा आता भूक लागली तर खेळायचं सुख सुद्धा माणूस विसरून जातं त्या पद्धतीने त्या गोपाळांना सांगितलं बाबा सगळ्या गाई एकत्र केल्या भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये आणि त्या गाई एकत्र केल्यानंतर सगळ्या गोपाळांना असं कमलाकार आकाराने बसवलं देवाने सगळ्या गोपाळांना आणि त्या कमलाकार आकाराने गोपाळांना बसवलं आणि देवाने थोडासा विनोद केला बरं का थोडासा माझी आहे तैशी आहे नाहीतरी घरात आहे माय नवनी तो चोरून आणावे आणि तो पेंद्या उठला ना पेंद्या जरा चावट होता पेंद्या म्हणायला लागला देवा घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे घरी काय ताक आहे बाबा इथं तर नवनीत आहे मग कशा करता असल तशी आमची गोड करून तुला घ्यावी लागेल कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाची का दिलेली वांगुली अगोदर तुझी घोंगडी चांगली आणि आम्हाला फाटकी दिली 9 ठिकाणी क्षेत्र दिले आणि तू म्हणतोय चांगली आणि कुठून आणायची चांगली तू दिली असतीस तर आणली असती म्हणून देवाने थोडा विनोद केला सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि भगवान परमात्मा शुकाचार्य त्याचं वर्णन करतात विभद्रम वेणू जठरपट यो शुंग बेत्रेच कक्षे असं वर्णन करत असताना भगवान परमात्माने सगळ्या गोपाळांना तो काला वृंदावनामध्ये देव ब्राह्मणाच्या साक्षीने दिला तोच काला ह्या श्री क्षेत्र शेगाव नगरीमध्ये श्री संत वैकुंठवासी श्री संत ब्रह्मलीन वामनभाऊ महाराज व श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भगवान परमात्मा तो कालाचा प्रसाद आपल्याला देईल आणि देतोय तो आपल्याला सर्वांना प्राप्त होईल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
कंठ धरला कृष्ण आणि अवघा जणी तुका